विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मागील विविध व्हिडिओमध्ये डोबेरायनरची त्रिक, न्यूलँडची अष्टक आणि मेंडेलीवची आवर्त सारणी याचा अभ्यास केलेला आहे. या घटकांच्या अभ्यासातून आपल्याला निश्चितपणे 3 ते 4 गुणांचा लाभ या ठिकाणी होऊ शकतो. यामध्ये आधुनिक आवर्त सारणीचा नियम सांगा, आधुनिक आवर्त सारणीचे गुण वैशिष्ट्य सांगा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणारं मूलद्रव्याचं विविध खंडानुसार वर्गीकरण, आधुनिक आवर्त सारणीची रचना आणि आधुनिक आवर्त सारणीच्या संबंधित असणारे जे आवर्ती कल आहेत यावर विविध प्रकारचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलीवच्या आवर्त सारणीपर्यंत या अणूच्या अंतरंगाविषयी फारशी माहिती नव्हती. शास्त्रज्ञ संशोधन करत होते आणि त्यामुळं मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुवस्तुमान मानून या अणुवस्तुमानाच्या गुणधर्माचा विचार करून त्या ठिकाणी ही मूलद्रव्य आतापर्यंत वर्गीकरण केली गेली होती. परंतु पुढे 1913 मध्ये हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने एक्स-रे नलिकेवर केलेला जो प्रयोग आहे, या प्रयोगामध्ये त्याने दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुआंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावर असणारा धनप्रभार किंवा त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या होय. कारण यापूर्वी अणुआंक हा फक्त त्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक दर्शवण्यासाठी वापरला जात होता आणि मोसलेने वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणुआंक हे त्यांना प्रयोगांती सिद्ध करून दाखवले, निश्चित केले. त्यामुळं अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अणुआंक हा मूलभूत गुणधर्म आहे हे तेव्हा लक्षात आलं आणि त्यानुसार मेंडेलीवची जी आवर्त नियम आहे या आवर्ती नियमामध्ये बदल करून आधुनिक आवर्ती नियम त्याने तो मांडला. हा आधुनिक आवर्ती नियम काय आहे तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुआंकाचे आवर्ती फल असतात. मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजे काय? मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्या मूलद्रव्यांच्या अणुआंकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे विशिष्ट अणुआंकानंतर त्याच गुणधर्माची मूलद्रव्ये पुन्हा पुन्हा या ठिकाणी येतात हे त्यानं आपल्या आधुनिक आवर्त सारणीच्या नियमामध्ये सांगितलं किंवा त्यानं ते मांडलं. आता ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, या आधुनिक आवर्त सारणीलाच आपण आवर्त सारणीचं दीर्घरूप असं या ठिकाणी म्हणतो. जसं की आपल्याला माहित आहे की आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य ही त्यांच्या अणुअंकानुसार मांडली गेलेली आहेत आणि त्यामुळं या मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील जे विविध दोष होते, जसं की कोबाल्ट आणि निकलचं स्थान असेल किंवा समस्थानिकाचं आवर्त सारणीमधील स्थान असेल, तर हे जे दोष आहेत ते जवळपास दूर झाले. म्हणजे कोबाल्टचा अणुअंक हा 27 असल्यामुळे आणि निकेलचा 28 असल्यामुळे कोबाल्टला अगोदरचं स्थान, निकेलला नंतर पुढचं स्थान. याचबरोबर समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे ते अणू आहेत ज्यांचा अणुअंक हा सारखा आहे, म्हणजे त्यांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे आहेत आणि त्यामुळे या समस्थानिकांना या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकाच ठिकाणी स्थान दिलं गेलं. परंतु हायड्रोजनच्या स्थानाविषयी मात्र आजही या ठिकाणी हा संदेह दूर होऊ शकला नाही. या आधुनिक आवर्त सारणीलाच आपण या ठिकाणी दीर्घ श्रेणी आवर्त सारणी असं देखील म्हणतो. तर ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीची रचना कशा पद्धतीची आहे तर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. या ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आपण आवर्त म्हणतो आणि हे 1 ते 7 क्रमांक देऊन आपण ते दर्शवतो. आडव्या ज्या ओळी आहेत त्यांना आपण आवर्त म्हणतोय. तसंच या आवर्त सारणीमध्ये असणारे जे उभे स्तंभ आहेत ते उभे स्तंभ हे 1 ते 18 आहेत, त्यांना आपण गण असं म्हणतो. म्हणजे या आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आवर्त म्हणतो, तर उभे जे स्तंभ आहेत त्यांना आपण गण म्हणतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्त आहेत
तर 18 गण आहेत. आता हे 1 ते 18 या क्रमांकाने आपण दर्शवतो. दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी 1 ए ते 7A आणि 1B ते 7B. 8वा जो गण आहे त्याच्यामध्ये 3 उभे स्तंभ आहेत आणि अशा पद्धतीनं 18वा एक गण मिळून असे एकूण 18 गण त्या ठिकाणी होतात. आवर्त सारणीच्या तळाशी या 7 आडव्या ओळी व्यतिरिक्त 2 स्वतंत्र श्रेणी दिलेल्या आहेत, ज्या श्रेणींना आपण लॅन्थेनाइट श्रेणी आणि ऍक्टिनाइट श्रेणी असं म्हणतो. ही जी सर्व आवर्त सारणीची रचना आहे ती आपल्याला प्रत्यक्षात इथं पाहायला मिळते. ही जी आवर्त सारणी आहे याच्यामध्ये असणाऱ्या या ज्या आडव्या ओळी आहेत या आडव्या ती आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत या ठिकाणी आहेत. तर उभे जे स्तंभ आहेत ते उभे स्तंभ या ठिकाणी 1 ते 18 या क्रमांकापर्यंत या ठिकाणी हे उभे स्तंभ आहेत. आता ह्या आवर्त सारणीची जर आपण रचना पाहिली तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ही जी आवर्त सारणी आहे ही आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली गेलेली आहे. हा पहिला खंड S खंड, दुसरा हा P खंड, तिसरा D खंड आणि चौथा F खंड. S खंडामधील जी मूलद्रव्ये आहेत ती कोणत्या गणातील आहेत तर गण क्रमांक 1 आणि 2 यातील मूलद्रव्ये ही S खंडातील आहेत. P खंडामध्ये गण क्रमांक 13 ते 18 ही P खंडातील मूलद्रव्ये आहेत. D खंडातील मूलद्रव्ये गण क्रमांक 3 ते 12 ही D खंडातील मूलद्रव्ये आहेत. तर F खंडातील मूलद्रव्ये या 2 स्वतंत्र श्रेणी आहेत, लॅन्थेनाइट श्रेणी आणि ऍक्टिनाइट श्रेणी अशा 2 स्वतंत्र श्रेणी आहेत त्या F खंडामध्ये आहेत. याच बरोबर मूलद्रव्याचं वर्गीकरण आपण या आवर्त सारणीमध्ये 4 प्रकारे करतोय. ते म्हणजे प्रसामान्य मूलद्रव्य, दुसरं निष्क्रिय मूलद्रव्य, तिसरं संक्रामक मूलद्रव्य आणि चौथं आंतरसंक्रामक मूलद्रव्य. आता प्रसामान्य मूलद्रव्य कशाला म्हणतो तर ज्या मूलद्रव्याची बाह्यतम एक कक्षा अपूर्ण असते या मूलद्रव्यांना आपण प्रसामान्य मूलद्रव्य म्हणतो. आणि ती मूलद्रव्ये गण क्रमांक 1, 2 आणि 13 ते 17 या गणातील जी मूलद्रव्ये आहेत गण क्रमांक 1, 2 व 13 ते 17 या गणातील मूलद्रव्ये ही प्रसामान्य मूलद्रव्ये आहेत. निष्क्रिय मूलद्रव्ये म्हणजे ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेसह सर्व कक्षा या संतृप्त असतात अशा मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय मूलद्रव्य किंवा राजवायू म्हणतो. ती रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. ही निष्क्रिय मूलद्रव्ये ही गण क्रमांक 18 मध्ये आहेत किंवा गण क्रमांक 18 लाच आपण शून्य गण या नावानेही ओळखतो. तिसरा जो प्रकार आहे मूलद्रव्याचा तो संक्रामक मूलद्रव्य आहेत आणि ही संक्रामक मूलद्रव्ये या ठिकाणी D खंडातील जी सर्व मूलद्रव्ये आहेत ही संक्रामक मूलद्रव्ये आहेत. गण क्रमांक 3 ते 12 संक्रामक मूलद्रव्ये कशाला म्हणतो आपण तर ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण आहेत अशा मूलद्रव्यांना आपण संक्रामक मूलद्रव्य म्हणतोय. तर आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणजे ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम 3 कक्षा अपूर्ण आहेत ज्या F खंडातील मूलद्रव्याच्या आहेत त्या मूलद्रव्यांना आपण आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणतो. आता या आधुनिक आवर्त सारणीचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं पहा की या P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसती आहे. ही नागमोडी जी रेषा आहे ही नागमोडी रेषा म्हणजे या आवर्त सारणीचं या ठिकाणी वर्गीकरण करणारी म्हणजे 3 प्रकारच्या मूलद्रव्यामध्ये वर्गीकरण करणारी ही नागमोडी रेषा आहे. या नागमोडी रेषेवर असणारी जी मूलद्रव्ये आहेत ती बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, ट्युलेरियम, पोलोनियम ही सर्व या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. म्हणजेच ही मूलद्रव्य धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दर्शवणारी मूलद्रव्ये आहेत जी या नागमोडी रेषेवर आपल्याला दिसून येत आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या डावीकडील जी मूलद्रव्ये आहेत ही सर्व धातू मूलद्रव्ये आहेत. तर नागमोडी रेषेच्या उजवीकडील जी मूलद्रव्ये आहेत ही सर्व अधातू मूलद्रव्ये आहेत. म्हणजे ही नागमोडी रेषा ही या आवर्त सारणीची असणारे जे मूलद्रव्ये आहेत धातू, अधातू आणि धातू सदृश्य याचं या ठिकाणी हे वेगळेपण करते किंवा त्यांचं ते वर्गीकरण करते हे आपल्याला या ठिकाणी माहित आहे. पहिला जो गण क्रमांक आहे हा गण क्रमांक म्हणजे याला आपण अल्क धातूचं कुल असं म्हणतो.
या ठिकाणी दुसरा जो घनक्रम, आता यामध्ये असणारी मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम. तर दुसरा जो घन आहे तो अल्कधर्मी मृदा धातूचं कुल ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रॉन्सियम आहे, बेरियम आहे, रेडियम आहे. ही सर्व मूलद्रव्य या ठिकाणी अल्कधर्मी मृदा धातूची आहेत. त्यानंतर घन क्रमांक 17 जी मूलद्रव्ये आहेत यांना आपण हॅलोजन्स म्हणतो, म्हणजे जी क्षार तयार करणारी मूलद्रव्ये आहेत, जे साल्ट फॉर्म करणारे आहेत, क्षार तयार करणारी ही सर्व हॅलोजन गटातील मूलद्रव्ये आहेत. त्याला आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन असं म्हणतो. हा 18वा घन म्हणजे शून्य घन आहे, ज्यातील मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय मूलद्रव्ये म्हणतो, ज्यामध्ये त्याच्या सर्व कक्षा, बाह्यतम कक्षेसह सर्व कक्षा या संतृप्त असतात आणि म्हणून ती रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत आणि म्हणून या मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय मूलद्रव्ये म्हणतो. त्यामध्ये हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेडॉन आहे, रेडॉन आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सर्व मूलद्रव्ये या ठिकाणी या वेगवेगळ्या गणामध्ये याचं वर्गीकरण या आधुनिक आवर्त सारणीमध्ये केलं गेलेलं आहे. ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, आता याचं आपण थोडक्यामध्ये इथं वर्णन पाहिलेलंच आहे, तेच आपल्याला पुढे हे दाखवलेलं आहे. याचबरोबर ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्ये मांडणी करत असताना त्या मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार, म्हणजेच त्या मूलद्रव्याचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, अणुअंकावरून आपण त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन मानतो आणि या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून आपल्याला तो मूलद्रव्य या आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणामध्ये आहे किंवा कोणत्या आवर्तामध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. एखादं मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीमध्ये ते कोणत्या ठिकाणी आहे हे कशावरून ठरतं, तर त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून. आता अणुअंक म्हणजे काय, आता इलेक्ट्रॉन स्वरूपन कशावरून म्हणतो आपण, तर त्या मूलद्रव्याच्या अणुअंकावरून. अणुअंक कशाला म्हणतो आपण, तर त्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये असणारे धनप्रभारित प्रोटॉन किंवा त्या अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन याची संख्या, म्हणजे ज्याला आपण त्या मूलद्रव्याचा अणुअंक असं म्हणतो. आता या अणुअंकावरून इलेक्ट्रॉन स्वरूपन ठरवतो. इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, त्या मूलद्रव्याचं त्याच्या विविध कक्षेमध्ये होणारं वर्गीकरण किंवा विभागणी. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या मूलद्रव्याच्या अणूच्या विविध कक्षेमध्ये विभागले जातात. हे त्याची विभागणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचं ते इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. आता हे इलेक्ट्रॉन स्वरूपनासाठी आपण इथं दोन उदाहरणं घेतलेली आहेत. सोडियम आहे, सोडियमचा अणुअंक 11 असल्याने त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला 2, 8, 1 असं होतं. त्यानंतर कॅल्शियम दुसरं उदाहरण आहे, कॅल्शियमचा अणुअंक हा 20 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8, 8, 1. आता यावरून आपण हा मूलद्रव्य कोणत्या गणामध्ये आहे आणि कोणत्या आवर्तामध्ये आहे हे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरवतो. आता ते कसं पाहूया. सोडियमचा जर विचार केला तर या सोडियम मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते 3 कक्षामध्ये विभागले गेलेले आहेत. जेवढ्या कक्षा क्रमांक आहेत म्हणजे कवच आहेत तेवढ्या तो त्या आवर्तामध्ये असतो, म्हणजे या 3ऱ्या आवर्तामध्ये आहे. म्हणजे कक्षा क्रमांक म्हणजेच त्याचा तो आवर्त क्रमांक आहे. तुम्ही इथं कॅल्शियमच्या बाबतीमध्ये पाहिलं, कॅल्शियम मध्ये इलेक्ट्रॉन किती कक्षेमध्ये आहेत, तर 2, 8, 8, 2 म्हणजे 4 कक्षा आहेत. याचा अर्थ कक्षा एकूण किती आहेत, 4. तर हा 4थ्या आवर्तातील तो मूलद्रव्य आहेत. आता याचा जर आपण घन क्रमांक विचारात घेतला तर आपल्या इथं लक्षात येईल. पहा, घन क्रमांक हा कशावरून ठरतो, तर त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये असणारे जे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, या संयुजा इलेक्ट्रॉन वरून त्याचा आपण घन क्रमांक ठरवतो. आता संयुजा इलेक्ट्रॉन पहा, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, त्यांना आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो. आता इथं या सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हा पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे. घन क्रमांक हा कशावरून ठरतो, तर त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजेच त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन, यावरून आपण त्याचा तो घन क्रमांक ठरवतो. कॅल्शियमच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ हा 2ऱ्या गणातील मूलद्रव्य आहे.
हे आपल्याला इथं लक्षात येतं. म्हणजे मूलद्रव्याचं आवर्त सारणीमध्ये असणारं जे स्थान आहे हे स्थान त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून आपण ते ठरवतो, हे आपण पाहिलेलं आहे. इथंही आपण दोन गण घेतलेले आहेत. पहिला गण म्हणजे अल्कधातूचा गण आहे, ज्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे. दुसरा गण जो आहे तो अल्कधर्मी मृदा धातूचं कुल आहे, ज्याच्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशी मूलद्रव्ये आहेत. इथं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की पहिल्या गणातील संयोजी इलेक्ट्रॉन बघा कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे एकाच गणात असणाऱ्या मूलद्रव्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, समान आहे. हा पहिला गण आहे. या पहिल्या गणातील अल्कधातूचे जे संयोजी इलेक्ट्रॉन आहे ते 1 आहे, हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे गण क्रमांक 1 जर घेतला तर त्यातील सर्व मूलद्रव्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी आणि त्यामुळं त्यांचे रासायनिक गुणधर्म हे समान आहेत. दुसरा मूल आपण गण घेतला तर त्यामध्ये संयोजी इलेक्ट्रॉन या ठिकाणी 2, 2, 2 अशी आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की एकाच गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही समान आहे. गण क्रमांक 2 घेतला आपण तर जो अल्कधर्मी मृदा धातूचं कुल आहे याच्यामध्ये देखील असणाऱ्या मूलद्रव्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या ही आपल्याला समान दिसते आणि त्यामुळं त्यांचे रासायनिक गुणधर्म हे सारखे असतात. आता आवर्तानुसार त्यांच्या कक्षा क्रमांकानुसार तो कोणकोणत्या आवर्तामध्ये आहे हे आपल्याला सांगता येतं. लिथियम मध्ये 2 कक्षा आहेत, हा दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. आपण पुढे मॅग्नेशियमचं उदाहरण पाहिलं, मॅग्नेशियम मध्ये 3 कक्षा आहेत तर हा तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. पोटॅशियम जर आपण पाहिला तर याच्यामध्ये 4 कक्षा आहेत इलेक्ट्रॉनने सामावलेल्या, हा चौथ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. कॅल्शियम याच्यामध्ये 4 कक्षा असल्याने हा चौथ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे, हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. पुढील घटक पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.